जपानी लोकांची शिस्त जगात भारी मानली जाते. आज आपण त्यांच्या अशा 8 तत्वांबद्दल जाणून घेऊया, जी परिपूर्ण जीवनशैली घडवतात. ट्रेनला फक्त 1 मिनिट उशीर झाला तरी माफी मागणारा हा देश एवढी अफाट शांतता कशी काय टिकवून ठेवतो? यामागे काही खास कारणं आहेत. सुरुवात करूया उद्देश आणि निरंतर प्रगती या अत्यंत महत्वाच्या पहिल्या तत्वापासून. इकिगाय म्हणजे जगण्याचं ध्येय. हे एकदा सापडलं की रोज सकाळी उठायला कुठल्याही अलार्मची अजिबात गरज भासत नाही. तुमची आवड, कौशल्य, समाजाची गरज आणि मिळणारा पैसा या 4 गोष्टींचा संगम म्हणजे भक्कम आणि अढळ इच्छाशक्ती. दुसरं तत्व म्हणजे कायझन. एकाच रात्रीत चमत्कार करण्यापेक्षा रोज थोडी थोडी प्रगती केल्यास न थकता कायमस्वरूपी सवय बनतात. थोडक्यात सांगायचं तर दर आठवड्याला फक्त 15 मिनिटे लवकर उठण्याची सवय लावणं हे या प्रगतीचं अगदी उत्तम उदाहरण आहे. ओबायडोरी शिकवतं की स्वतःची इतरांशी कधीच तुलना करू नका. त्याने फक्त आणि फक्त उगीचच तणाव वाढतो. जसं चेरी ब्लॉसम, प्लम, पीच आणि ॲप्रिकॉट ही 4 फुलं सुंदरच आहेत, पण ती त्यांच्या स्वतःच्या योग्य वेळेवरच उमलतात. आता वळूया पुढच्या भागाकडे. आपल्यातील अपूर्णता आणि भावनिक जखमांकडे बघण्याचा जपानी दृष्टिकोन खरंच खूपच वेगळा आणि सुंदर आहे. वाबी साबी म्हणजे साधेपणाचा स्वीकार. खोट्या आणि परिपूर्ण सौंदर्यामागे धावण्यापेक्षा नैसर्गिकरित्या जुनं होण्यातलं खरं सौंदर्य यात शोधलं जातं. आजच्या काळात परिपूर्ण दिसण्याचा अट्टाहास खूप थकवणारा आहे. तो सोडला तर खऱ्या साधेपणात मिळणारी शांतता नक्कीच अनुभवता येईल. किनत्सुगी ही कला बघा. इथे तुटलेली भांडी फेकून न देता किंवा डिंकाने न लपवता त्या भेगा चक्क सोन्याने भरतात. अगदी असंच, नोकरी जाण्यासारखं अपयश किंवा दुःख हे लाजेचं कारण नसून ती आपली एक अद्वितीय आणि सुंदर ताकद बनते. आता तिसरी अत्यंत महत्वाची संकल्पना. अचानक येणाऱ्या संकटांविरुद्ध आपण अभेद्य आणि खंबीर कसं उभं राहायचं ते बघूया. शिकाता गा नाई ही फिलॉसॉफी सांगते की ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्या सोडून देणंच मानसिक शांतीसाठी उत्तम असतं. उदाहरणार्थ, अचानक पाऊस आला तर हवामानाशी लढण्यापेक्षा ते स्वीकारलं की आपली होणारी निरर्थक चिडचिड लगेच थांबते. गामण म्हणजे सखोल आंतरिक शक्ती. कठीण आर्थिक संकटे असोत किंवा कोणाची कठोर टीका, कोणतीही तक्रार न करता मार्ग काढणं. चुकीच्या टीकेवर लगेच रागाने व्यक्त होण्यापेक्षा पूर्णपणे शांत राहून ते सहन करण्यासाठी खऱ्या अर्थाने खूप मोठी शिस्त लागते. जसं एखाद्या भयंकर वादळातही खोलवर मुळे रुजवलेलं झाड अगदी खंबीरपणे उभं राहतं, तशीच ही अफाट सहनशीलता आहे. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे वळूया, जे निसर्ग आणि आपल्या स्वतःच्या वेळेचा आदर करायला शिकवतं. मोठाई नाही म्हणजे कुठल्याही मौल्यवान गोष्टीची नासाडी टाळणं. ही फक्त पर्यावरण वाचवण्याची गोष्ट नाही, तर एक अत्यंत कृतज्ञ जीवनशैली आहे. आपला मौल्यवान वेळ आणि स्वतःतील नैसर्गिक कौशल्य वाया घालवणे हे खरं तर आपल्या स्वाभिमानाचं सर्वात मोठं अपयश आहे. थोडक्यात सांगायचं तर या नियमांचं काटेकोरपणे पालन केल्याने आपल्याला थकवा येत नाही, तर उलट खरं मानसिक स्वातंत्र्य मिळतं. मग जाता जाता एक विचार करूया. आजच्या या धकाधकीच्या आणि दिखाव्याच्या जगात आपण ह्या प्राचीन शांततेची